ईशे स्वतः सोरसद काळोखी रात्र स्वराज्यावर मोठं संकट कोसळलं होतं. मावळ्यांनो, वेळ कमी आहे. आजच आपण गडातून निसटलो पाहिजे. मुसळधार पाऊस आणि त्या अंधाऱ्या रात्री महाराज गडातून बाहेर पडले. महाराज, तुम्ही पुढे वा. तोफांच्या हात ऐकेपर्यंत जिंकला. बाजी, तुमचा हा त्याग स्वराज्य कधीच विसरणार. आणि मग सुरू झाला रक्तरंजित संग्राम. 300 मावळे हजारो शत्रूंवर तुटून पडले. बाजी प्रभू गंभीर जखमी झाले. तोफांचा आवाज येईपर्यंत ही खिंड कोणार करता येणार नाही. विशाळ गडावरून 3 तोफांचे आवाज घुमले. महाराज सुखरूप पोहोचले होते. महाराज सुरक्षित आहे. आणि त्या क्षणी स्वराज्यासाठी त्या दिवसापासून घोडखिंड झाली पवित्र आणि ओळखली जाऊ लागली पावनखिंड.